21व्या शतकातली पहिली 25 वर्ष देखील संपली. आपल्या आजूबाजूचं जग स्मार्ट झालं, मोबाईल स्मार्ट झाले, गाड्या स्मार्ट झाल्या, घरं स्मार्ट झाली, पण आपलं मन अजूनही दुर्लक्षित आहे. आज प्रत्येक 3 पैकी 1 माणूस कुठल्या ना कुठल्या मानसिक समस्येने ग्रस्त आहे. आणि आपण तरीही म्हणतो, काही नाही, फार काही नाही, होईल सवय. पण मनाला सवय होत नाही, ते आजारी पडतं. आपण आरोग्याच्या इतर कोणत्याही तक्रारीबद्दल तपासणी करण्यासाठी कुरकुर करत नाही, पण जेव्हा हीच गोष्ट मनाच्या आरोग्याविषयी येते तेव्हा मात्र आपण अडखळतो. आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत आपली मेंटल हेल्थ घरच्या घरी बसल्या जागी तपासण्यासाठीचे पर्याय. आपण काही नाही, फार काही नाही करायचं. 5 सोपे प्रश्न स्वतःला दर 7 दिवसांनी विचारायचे. पहिला, झोप. माझी झोप शांत आणि पूर्ण आहे का? दुसरा प्रश्न, मनस्थितीविषयी. मी सतत चिडचिडा, उदास किंवा निरुत्साही तर राहत नाहीये ना? तिसरा, विचार. मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतोय का? 4, लोकांपासून दूर जाणं. मला लोकांपासून दूर राहावंसं वाटतं का? आणि 5वा, शरीराविषयी. डोकेदुखी, थकवा, अंगदुखी सतत आहे का? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि आता त्याचा निकाल कसा समजून घ्यायचा ते सांगतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल, म्हणजे तुमची झोप शांत आणि पूर्ण होते, तर मन तुमचं ठीक आहे, मनाचं आरोग्य तुमच्या ठीकठाक आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो असेल, मी सतत चिडचिडा, उदास, निरुत्साही राहतोय आणि स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतोय, तर सावध होण्याची वेळ आहे. तुम्ही या प्रश्नांना उत्तर तुमचं हो आल्यावर सावध व्हा. आणि चौथा आणि 5वा जो प्रश्न आहे, मला लोकांपासून दूर राहावंसं वाटतं का, किंवा शरीर कायम दुखरं झालंय, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी सतत आहे, या प्रश्नाला उत्तर तुमचं हो असेल, तर आता तुम्हाला मदत घ्यायची वेळ आलेली आहे. ही कमजोरी नाही मंडळी, ही स्वतःची काळजी आहे. मदत तुम्हाला कुठे मिळेल? तर सरकारनं देखील मानसिक आरोग्य केंद्र काढलेली आहेत. जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत तिथे तुम्ही एखाद्या प्रोफेशनल जवळच्या तुमच्या शहरातल्या गावातल्या सायकियाट्रिस्टकडे, सायकॉलॉजिस्टकडे तुम्ही जाऊ शकता. टेलेमानस नावाची भारत सरकारची 24 तास चालणारी हेल्पलाईन आहे, जिचा नंबर आहे 1441 याच्यावरती तुम्ही फोन करून मदत घेऊ शकता. सिनियर सिटीजन हेल्थ क्लिनिक्स तुमच्या जवळपास असतील तर तिथे जाऊन तुम्ही या विषयी बोलू शकता, किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरशी बोलू शकता. मंडळी, मन आजारी असणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही. इतर कोणतेही शरीराचे जे आजार आहेत किंवा आरोग्य जसं बिघडतं तसंच हे पण आहे. त्यामुळे मदत न घेणं धोकादायक आहे. लवकरात लवकर मदत घेणं फायदेशीर आहे. जसं आपण बीपी, शुगर तपासतो, तसंच मनाची तपासणी ही गरजेची आहे. त्यामुळे आजच स्वतःला हा प्रश्न विचारा, मी खरंच ठीक आहे का? जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर तो लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. शेअर केल्यानं काय होईल, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि ज्या माणसाला अशा मदतीची गरज आहे तो सावध होऊन अशी मदत घेईल आणि त्याचं मन आणि मनाचं आरोग्य वाचेल. आणि गोल्ड इज ज्ञान या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.